हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. Okay, to get next question. Okay, so we finished till 30, now 31st. Baga. Barrier potential of a PN junction diode does not depend on. Okay, okay, does not विचारले. Doping density म्हणजे doping level depend आहे. काल शिकवलं मी, काल एक MCQ झाला होता. Second, diode design, temperature आणि forward bias. आता डोपिंग लेवल म्हणजे डोपिंग डेन्सिटी, टेम्परेचर आणि फॉरवर्ड बायसचं व्होल्टेज याच्यावर सगळं डिपेंड आहे. इट डज नॉट डिपेंड अपॉन डायोड डिझाईन. सो द ऑप्शन इज बी. ओके, नेक्स्ट. द रिव्हर्स बायस अप्लाइड टू जंक्शन डायोड. रिव्हर्स बायस आहे बरं का. ओके, फर्स्ट increases the minority carrier current, lowers the potential barrier, raises the potential barrier, and increases the majority carrier current. Now first of all, it's a reverse bias. Okay, तर तुम्हाला जर का आठवत असेल, हा P रिजन आहे, हा N रिजन आहे, मध्ये डिप्लिशन लेअर असतो. ठीक आहे. Now if you connect this to a negative and this is positive, this becomes reverse bias. Now as soon as you connect reverse bias, the width of depletion layer increases. Width वाढली की potential पण वाढणार. So कुठला ऑप्शन आहे बघा, it raises the potential barrier. So answer is 32 चा आन्सर आहे C. ठीक आहे. सी हे theoretical पार्ट आहे, हे तुम्ही पुस्तकात वाचलं तरी तुम्हाला कळेल. 33 बघा आता. There is a diagram. We'll draw that diagram first. एक रेजिस्टर आहे, एक डायोड आहे आणि खाली एक बॅटरी आहे. ठीक आहे. रेजिस्टन्स इज आर, डायोड इज रिप्रेझेंटेड बाय डी, battery has voltage V. Pay attention now. A DC battery of V volt is connected to a series combination of resistor and ideal diode D as shown in the figure. The potential difference across R. You have to find out potential difference across R. ठीक आहे. Now, आता सगळ्यात पहिल्यांदा काय चेक करायचं रे? डायोड इज फॉरवर्ड और रिव्हर्स बायस. कारण जर तुमचा डायोड रिव्हर्स बायस असता ना, तर करंटच फ्लो नसता झाला. And if there is no current, there is no potential. Okay? So first check whether diode is forward or reverse bias. Diode is forward bias. ठीक है. प्लस P region, negative N region. It means there will be a flow of current in my circuit. Current flow होणार. ठीक है. आता diode forward bias है. We know that out of two conditions, forward and reverse, forward bias conducts heavily. Okay. So heavily conduct करतो तो. याचा अर्थ current through forward bias is more. If current is more, resistance is less. ओके. आणि त्यांनी शब्द वापरलाय, त्यांनी नुसतं डायोड नाही म्हटलं, आयडियल डायोड म्हटलंय. आयडियल आहे तो, म्हणजे तो सगळ्यात जास्त करंट कॅरी करणार आहे. म्हणजे त्याचा रेजिस्टन्स सगळ्यात कमी. सगळ्यात कमी म्हणजे किती रे? 0. म्हणजे याला रेजिस्टन्सच नाहीये. समजते? आपला ओम्स लॉ सिंपल आहे, व्ही इज इक्वल टू आय आर. जर मी म्हटलं रेजिस्टन्स 0 आहे, तर व्होल्टेज किती असणार आहे? 0. म्हणजे द व्होल्टेज अक्रॉस डायोड इज 0. No voltage. So whatever battery is supplying, he is not consuming anything. Diode doesn't consume anything. Okay? Diode is not consuming anything. याचा अर्थ जे पोटेन्शियल आपण अप्लाय केलं V, ते सगळं कोण कंझ्युम करणार? रेजिस्टर. म्हणजे तुमचा पूर्ण जो रेजिस्टर आहे, रेजिस्टरच्या अक्रॉस किती व्होल्टेज असणार आहे? V. इथे 0, V प्लस 0 V. ओके. आता प्रॉब्लेम काय झाला रे? तिथे सगळेच ऑप्शन चुकलेत. All options are wrong. Okay.
त्यांनी पहिलं ऑप्शन काय दिलंय बघा, 2 व्होल्ट वेन डायोड इज फॉरवर्ड बायस. हे बघा प्रश्न डायोडचा नाहीये, त्यांनी काय विचारले, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस आर हा किती एक्सपिरियन्स करतो, तो नाही, हा किती एक्सपिरियन्स करतो. पहिला ऑप्शन आहे 2 व्होल्ट विच इज रॉंग. 0 व्होल्ट वेन डायोड इज फॉरवर्ड बायस, रॉंग. V volt when diode is reverse bias, okay, and V when diode is forward bias. Sorry इथं ऑप्शन आहे, ओके, शेवटचा ऑप्शन मी चुकीचा वाचला होता. इथं करेक्ट आन्सर आहे, आपलं उत्तर V वोल्ट आले कधी, जेव्हा हा फॉरवर्ड बायस. सो V when diode is forward bias, so the correct option is D. Answer for 33 is D. Okay. हा, मला वाटतं ते तुमच्या आन्सर की मध्ये याचं उत्तर चुकीचं दिलंय. ओके, तेवढं बघून घ्या. हे तुम्हाला कन्सेप्च्युअली कळायला महत्वाचं आहे. आन्सरकडे नका बघू 2 मिनिटं, कन्सेप्च्युअली समजलं पाहिजे. इफ दिस इज फॉरवर्ड बायस, इट कंडक्ट्स हेवीली, सो करंट इज व्हेरी हाय, मीन्स रेजिस्टन्स इज 0, म्हणजे व्होल्टेज ह्याच्यामध्ये डिवाइड होणार नाही. हा सगळं एक्सपिरियन्स करणार. ठीक आहे, नेक्स्ट बघा 34. इन अ पीएन जंक्शन the potential, PN junction चा प्रश्न आहे, the potential of the P and N sides become higher alternatively. Second, the P side is at higher electric potential than N side. N side is at higher electric potential than P side, and both P and N sides are at the same potential. Okay? आता first of all त्यांनी फक्त काय लिहिले रे, इन अ PN junction, फॉरवर्ड रिव्हर्स काही लिहिलेलं नाहीये. ओके, मग आता कन्फ्युजन होऊ शकते ना, कारण मग 2 ऑप्शन करेक्ट येऊ शकतात, कारण रिव्हर्स मध्ये उलट होतं. पण त्यांना नॅचरली इफ दे आर आस्किंग यू अबाउट पीएन जंक्शन, इट मीन्स दे वॉन्ट यू टू आन्सर वेन इट इज कंडक्टिंग अ करंट. मग तुमचा पीएन जंक्शन डायोड करंट कधी कंडक्ट करतो रे, वेन इट इज फॉरवर्ड बायस्ड. मग जर का आता हीच डायग्राम बघा मी चेंज करतो, हा झाला फॉरवर्ड बायस अँड यू वॉन्ट इट टू कंडक्ट. मग फॉरवर्ड बायस मध्ये कंडक्ट करतो म्हणजे पीचं पोटेन्शियल जास्त आहे, हायर पोटेन्शियल आहे ना, दिस इज, अँड दिस इज लोअर पोटेन्शियल. सो द करेक्ट आन्सर विल बी P side is at higher electric potential than N side. So for 34, the answer is B. ठीक आहे, ओके. पण ते कंडिशन आहे बरं का कंडक्शन साठी. ओके, समजलं. नेक्स्ट 35. The intrinsic semiconductor becomes an insulator at. इन्सुलेटर म्हणजे काय, करंट कंडक्ट करत नाही. मगाशी मी तुम्हाला एमसीक्यू सांगितलं होतं की एमसीक्यू ऍज 0 केल्विन. ओके, 0 केल्विनला सगळं स्टॉप होतं, कंडक्शन बँड इज एम्प्टी, म्हणजेच तो इन्सुलेटर झाला ना, कंडक्ट करत नाहीये ना तो. सो आन्सर इज बी. ओके, सो आन्सर फॉर 35 इज बी, बिकॉज ऍट 0 केल्विन ऑल द मोशन स्टॉप्स. ओके, युअर कंडक्शन बँड इज कम्प्लिटली एम्प्टी, सो देर इज नो करंट, म्हणजेच तो इन्सुलेटर झाला. ओके, सो द आन्सर फॉर 35 इज 0 केल्विन. सो ऑप्शन बी. ओके. Okay, so look at the next problem now. 36. An alternating current can be converted into direct current by, now this is very simple, transformer, dynamo, motor and rectifier. AC to DC करायचं आहे आपल्याला. So answer is rectifier. So option D. ठीक आहे. नेक्स्ट बघा, theoretical आहेत, सोपे आहेत. In a forward bias, the width of potential barrier in a PN junction diode. फॉरवर्ड बायस मध्ये विड्थ काय होते रे, वाढते का कमी होते, कमी होते. सो डिक्रीजेस. पी रिव्हर्स बायस मध्ये वाढते. नेक्स्ट, अ डिप्लीशन लेअर कन्सिस्ट ऑफ 38. आता लक्ष द्या, वी आर टॉकिंग अबाउट विच लेअर, डिप्लीशन लेअर. ओके, सो व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स इन अ डिप्लीशन लेअर. This is P region, this is N region. So there are holes, there are electrons. Okay. Now here there is a diffusion, therefore depletion layer looks like this. If you remember. ठीक है? Now depletion layer मध्ये जे काही आहे, okay, they are not the one which are going to move.
the holes from P region and electrons from N region started to move and then there is a development of current. Okay, म्हणजेच डिप्लिशन लेअर मध्ये जे काही आहे ते मूव्ह करत नाही. सो दे आर नॉट गोइंग टू मूव्ह ॲट ऑल. सो दे आर इमोबाईल. ओके, सो बघा ऑप्शन पहिला डिप्लिशन लेअर कन्सिस्ट ऑफ पहिला इलेक्ट्रॉन आहे. नाही तर दोन्ही आहेत ना, इलेक्ट्रॉन नाही, प्रोटॉन नाही, मोबाईल आयन्स आहेत का नाही. सो आन्सर इज डी, immobile ions. Okay, so depletion layer has all those ions which are immobile. Okay, now next baga 39. Now what is 39? Which of the following when added acts as an impurity into silicon produced n-type semiconductor. आता n-type बनवायचं आहे तुम्हाला, n-type semiconductor बनवायचं आहे. It means you have to add pentavalent impurity. So impurity from group 15. Okay. The pentavalent boron, aluminium, magnesium, they are not pentavalent. So there is only one answer, phosphorus. So option A. Okay. Next baga, body. In a junction diode, the holes are due to, okay, protons, extra electron, neutron, missing electron. What is a hole? Hole is a deficient impurity. आणि डेफिशियन्सी कधी तयार होते? जेव्हा इलेक्ट्रॉन निघून जातो, इलेक्ट्रॉन त्याची जागा सोडतो तेव्हा होल तयार होतं ना. याचा अर्थ मिसिंग इलेक्ट्रॉन. होल इज अ मिसिंग इलेक्ट्रॉन. सो युअर ऑप्शन इज डी. ठीक आहे. ओके ओके, विल कंटिन्यू. 41. A semiconducting device is connected in a series circuit with a battery and a resistance. Okay, a current is found to pass. म्हणजे बघा एक बॅटरी आहे, रेजिस्टर आहे आणि सेमी कंडक्टिंग डिव्हाइस आहे. वी डोंट नो विच डिव्हाइस, बट करंट इज फ्लोइंग इन युअर सर्किट. ओके, इफ द पोलॅरिटी ऑफ द बॅटरी इज रिव्हर्स, करंट ड्रॉप्स टू 0. बघा सेमी कंडक्टर डिव्हाइस आहे, म्हणजे मी एक नॉर्मल आता पीएन जंक्शन काढतो, रेजिस्टर आहे आणि बॅटरी आहे. करंट फ्लो होतोय बिकॉज दिस इज फॉरवर्ड बायस. आता तो झाला रिव्हर्स बायस, करंट फ्लो होणार नाही. याचा अर्थ एकदा तो फॉरवर्ड एकदा तो रिव्हर्स आहे, म्हणजे तो पीएन जंक्शन आहे. ओके, सो आन्सर्स बघा. पीएन जंक्शन, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, पी टाईप, एन टाईप. नुसता पी टाईप एन टाईप नाही, इंट्रिन्सिक मध्ये पण करंट जास्त फ्लो होत नाही. सो आन्सर इज अ जंक्शन. सो ऑप्शन इज ए. सो 41 चा आन्सर आहे ए. ओके, नेक्स्ट बघा. द कॉज ऑफ पोटेन्शियल बॅरियर इन अ पीएन जंक्शन डायोड. ओके, द कॉज विचारलं आपल्याला पोटेन्शियल बॅरियरचा. बघा फर्स्ट ऑप्शन, डिप्लीशन ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस नियर द जंक्शन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस नियर द जंक्शन, depletion of negative charges near the junction, and concentration of positive and negative charges. See, depletion layer फक्त पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह मध्ये नाही होत, दोघांचं डिस्ट्रीब्युशन होतं ना. ओके, सो देर इज अ डिप्लीशन ऑफ पॉझिटिव्ह एज वेल एज निगेटिव्ह चार्जेस. सो द लास्ट ऑप्शन इज करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट 43. To obtain a p-type germanium semiconductor, it must be doped with. तुम्हाला p-type म्हणजे ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी ऍड करायची. ओके, आता ऑप्शन बघा. आर्सेनिक, अँटीमनी, इंडियम आणि फॉस्फरस. यात एकच ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी आहे आणि ती म्हणजे इंडियम. ओके, सो सी. 44. When arsenic is added as an impurity to silicon, silicon मध्ये आर्सेनिक टाकला, आर्सेनिक इज पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी. द रिझल्टिंग मटेरियल इज पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी म्हणजे कुठला? सेमीकंडक्टर एन टाईप. सो आन्सर्स बघा. एन टाईप, पी टाईप, एन टाईप कंडक्टर आणि इन्सुलेटर. एन टाईप कंडक्टर आणि एन टाईप सेमीकंडक्टर असे दोन दिले. आन्सर इज एन टाईप सेमीकंडक्टर. सो 44 चा आन्सर आहे ए. ओके, नेक्स्ट 45. Which of the following when added as an impurity into silicon produces n-type? परत तसाच प्रश्न आहे.
फॉस्फरस, अल्युमिनियम, मॅग्नेशियम, बोथ बी अँड सी. आता तुम्हाला एन टाईप बनवायचं आहे म्हणजे पेंटाव्हॅलंट. याच्यात एकच पेंटाव्हॅलंट आहे, फॉस्फरस. सो आन्सर इज ए. ठीक आहे. बघा हे खूप सिम्पल आहे, ते ओरली होतात आपल्या ऑलमोस्ट. नेक्स्ट बघा 46 बघा. When a PN junction diode is reverse bias, it's a reverse bias diode, the flow of current across the junction is mainly due to. आता रिव्हर्स बायस मध्ये फ्लो काय होतो बघा. फर्स्ट, डिफ्युजन ऑफ चार्जेस. सेकंड, ड्रिफ्ट ऑफ चार्जेस. थर्ड, डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ मटेरियल. अँड फोर्थ, बोथ ड्रिफ्ट अँड डिफ्युजन. ओके. नाव डिफ्युजन ऑफ चार्जेस इज इन फॉरवर्ड बायस, ड्रिफ्टिंग ऑफ चार्जेस इज इन रिव्हर्स बायस. आणि आपल्याला त्यांनी रिव्हर्सच सांगितलंय ना. When a PN junction diode is reverse bias, the flow of current is due to. So the correct answer is drifting of minority carriers. Minority carriers मध्ये जो फ्लो होतो. So your correct answer is drift. So option B is correct. ठीक आहे. हे थिअरी मध्ये वाचा, हे सगळं आहे थिअरी मध्ये. आता 47 बघा. इट्स अ प्रॉब्लेम विथ अ डायग्राम. चार डायोड दिसतात आपल्याला डायग्राम मध्ये. ओके. पीएन जंक्शन डायोड आहे 4. विल लेबल द पॉइंट्स ए, बी, सी आणि डी. ओके. लिसन द क्वेश्चन. इन द डायग्राम द इनपुट इज अक्रॉस टर्मिनल्स ए अँड सी. ए अँड सी ला इनपुट लावलाय. अँड आउटपुट इज अक्रॉस बी अँड डी. द आउटपुट इज ओके 0 सेम एज द अबोव. फुल वेव्ह रेक्टिफायर, हाफ वेव्ह रेक्टिफायर. आता लक्ष द्या. हे दोन आहेत माझे इनपुट. ए अँड सी आर माय इनपुट. ठीक आहे ना. आता तुम्ही बघा, दिस इज एसी वेव्ह फॉर्म. बरोबर. अल्टरनेटिंग करंटची वेव्ह फॉर्म आहे. सो दिस इज माय पॉझिटिव्ह हाफ सायकल. आहे ना ही पॉझिटिव्ह हाफ सायकल. हा माझा इनपुट आहे. आता इफ ए इज माय इनपुट, दिस डायोड इज फॉरवर्ड बायस अँड दिस डायोड इज रिव्हर्स बायस. बरोबर. आता जर का हा फॉरवर्ड बायस्ड आहे आणि हा रिव्हर्स बायस्ड आहे, म्हणजे करंट फ्लो होणार का नाही? होणार. याच्यातून होणार ना. म्हणजे जिथे इथे मला आउटपुट मिळणार का नाही? तर मिळणार. सो वेन यू आर इन अ पॉझिटिव्ह हाफ सायकल, यू आर गेटिंग आउटपुट बिकॉज ऑफ दिस डायोड. ठीक आहे. इकडे पण तेच. सी इनपुट आहे तुमचा, पॉझिटिव्ह हाफ सायकल चालू आहे. दिस इज फॉरवर्ड, दिस इज रिव्हर्स. सो यू विल गेट आउटपुट. म्हणजे तुमच्या बी ला पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये आउटपुट मिळालं. नाउ विल गो टू द निगेटिव्ह हाफ सायकल. As soon as this becomes negative half cycle, this becomes reverse bias and this becomes forward bias. आणि इथे तुम्हाला आउटपुट मिळणार सेम याच्या बरोबर. याचा अर्थ you get output at B when it is forward bias. You get output at B when it is forward biased. म्हणजे during both the half cycles I am getting output. And when you get output during both the half cycles, it becomes a full wave rectifier. So this particular circuit is of full wave rectifier. So answer is C. याचा आन्सर आहे C. हा फुल वेव्ह रेक्टिफायर झाला ना. ओके. फक्त एवढंच चेक करायचं दोन्ही. हा जर का हा ह्याच्यासारखाच असता आणि हा पण ह्याच्यासारखा असता तर तो हाफ वेव्ह झाला असता. त्यामुळे फक्त आपण काय करायचं, डायग्राम बघायची कोण कधी फुल वेव्ह आहे आणि हाफ वेव्ह आहे. ठीक आहे. नेक्स्ट हा ना येऊन गेला एकदा एक्झामला क्वेश्चन. 48. रीड बघा आता. अ पीस ऑफ कॉपर अँड जर्मेनियम आर कूल्ड फ्रॉम रूम टेम्परेचर टू 80 केल्विन. रूम टेम्परेचर म्हणजे साधारण 300 केल्विन, म्हणजे 298 केल्विन ना, 25 डिग्री सेल्सिअस घेतलं तर. अँड वी आर कुलिंग इट टू 80 केल्विन. सो वी आर डिक्रीजिंग टेम्परेचर. ना कालच मी तुम्हाला शिकवलं कॉपर आणि जर्मेनियम, मेटल आणि सेमीकंडक्टर आहे. मेटलसाठी टेम्परेचर वाढलं की रेझिस्टन्स वाढतो. जर्मेनियमसाठी टेम्परेचर वाढलं तर रेझिस्टन्स कमी होतो. उलट आहे. आणि इथं तुम्ही कुलिंग करताय म्हणजे टेम्परेचर कमी करताय. मग टेम्परेचर कमी केला तर कॉपरचा रेझिस्टन्स पण कमी होणार ना, पण जर्मेनियमचा मात्र वाढणार.
So try to find out that option. हे लक्षात ठेवा, for conductors resistance increases with temperature and for semiconductors resistance decreases with temperature. ठीक आहे. सो असा ऑप्शन शोधा जिथे कॉपरचा रेजिस्टन्स कमी होतोय आणि जर्मेनियमचा वाढतोय. डी. सो आन्सर फॉर 48 इज डी. ओके. नेक्स्ट बघा. डायमंड इज व्हेरी हार्ड बिकॉज इट इज कोव्हॅलंट सॉलिड, इट हॅज लार्ज कोहेसिव्ह एनर्जी, हाय मेल्टिंग पॉइंट अँड इनसोल्युबल इन ऑल सॉल्व्हेंट्स. ओके. नाव त्यांनी तो हार्ड काय रे, तो कट होत नाही डायमंड इझिली बिकॉज डायमंड इज अ स्ट्रक्चर ऑफ कार्बन आणि तो कोव्हॅलंट बॉन्ड्सच आहेत. ओके. सो तो कोव्हॅलंट सॉलिड आहे, पण दॅट इज नॉट द रिझन फॉर इट्स हार्डनेस. Reason for hardness is it has huge amount of energy, cohesive energy. So the option is D. Sorry, not D. It has a large cohesive energy. Option is D. Okay. हे तुम्हाला ना ते सॉलिड स्टेट मध्ये असेल. ओके. केमिस्ट्री मध्ये. 50. Which one of the following is the weakest kind of bonding in solid? आयनिक सगळ्यात स्ट्रॉंग असतं, त्यानंतर कोव्हॅलंट आहे, मेटॅलिक, सगळ्यात वीक असतो वॅन्डर वॉल. ओके. सो आन्सर फॉर 50 इज सी. वॅन्डर वॉल इज द वीकेस्ट काइंड ऑफ बॉन्ड्स. ठीक आहे. ओके. द नेक्स्ट वन 51. फॉर एन इलेक्ट्रॉनिक valve, the plate current I and a plate voltage V in the space charge limited region are related as. Okay. Now this is a totally new concept for you. Okay. I'm going to teach you one law. It's called Child's law. Okay. Now it really sounds funny. Okay. Child's law. There's another name for this. Child-Langmuir law. Okay. So काही म्हणू शकता, अजून एक नाव आहे त्याला. It is also called as 3-valve electric current law. Okay. But it's sufficient. This is Child's law. Okay. Now what exactly is Child's law? Now first of all, I'll tell you what it gives you. Okay. So Child's law gives you the information of maximum space charge. Okay. Limited current, maximum space charge limited current in a planar diodes or मी तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगतो. स्टार्ट विथ दिस वन. सो व्हाट डू यू मीन बाय प्लेनर डायोड? मीन्स वन डायमेन्शनल डायोड्स. ओके. नाउ व्हाट इज दिस स्पेस चार्ज? Important word is space charge. Okay. Now listen carefully. What is this concept? Okay. So this is the concept. Space charge is the concept. Okay, in which there is an excess of charge. Okay, and this excess of charge is continuously distributed. There is a continuum of charge. It is also called as continuum of charge. So what is the space charge? When an excess of charge, okay, is distributed or spread. Okay, excess of charge is distributed, spread. See, there is a difference between a point charge and a continuum of a charge. आपण इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये पॉइंट चार्ज शिकलोय. This is a excess of charge. Okay, that charge is called as space. म्हणजे in short काय आहे? Whenever there is a distribution in a space, volume charge distribution असतं ना, that is a space charge. ठीक आहे. सो चाइल्ड्स लॉ मी काय सांगितलं आपल्याला? इट टेल्स अस अबाउट द मॅक्झिमम स्पेस चार्ज लिमिटेड करंट. स्पेस चार्ज मुळे क्रिएट होलेला करंट इन अ प्लेनर डायोड्स. ओके. नाउ व्हाट विल हॅपन विथ दिस? ओके. नाउ आई विल गिव यू एक्झाम्पल. व्हेन यू टेक कॅथोड अँड एनोड, व्हेन इलेक्ट्रॉन्स फ्लो फ्रॉम कॅथोड, मीन्स देयर इज अ फ्लो बिटवीन कॅथोड अँड एनोड, देन that particular electron is not going in a line, na, they are going through a space. So that is a space charge. Okay, that is the best example of space charge. मग आता Child's law, what exactly is Child's law? आता मी तुम्हाला स्टेटमेंट डायरेक्टली मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये सांगतो.
the current through these walls of the plate or plate current is directly proportional to the 3/2 power of voltage. हे लक्षात ठेवा. तुम्हाला कन्सेप्ट कळलाय ना, हा फॉर्म्युला डायरेक्ट लक्षात ठेवा. I is directly proportional to V raised to 3/2. So current is proportional to voltage but raised to 3/2. So ऑप्शन आहे बघा तिथे, मला वाटतं ऑप्शन पहिलाच ऑप्शन येतो. I is proportional to V raised to 3/2. Okay, so that is the answer. जास्त टेन्शन नका घेऊ. तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे तर नेटवर बघा चाइल्ड्स लॉची. ओके, तेवढी सफिशियंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा 52. दिस 52. The depletion layer in the p-n junction region is caused by, we are talking about a depletion layer, drift of holes, diffusion of charge carriers, migration of impurity ions and drift of electrons. Okay, now आपल्याला माहिती आहे नुसतेच पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज नाही, दोन्ही पण डिफ्यूज होत असतात. ओके, सो युअर करेक्ट आन्सर विल बी डिफ्युजन ऑफ चार्ज कॅरियर्स. दॅट इज ऑप्शन बी. ठीक आहे. नाव नेक्स्ट बघा 53. When n-type semiconductor is heated, now we are heating the n-type semiconductor, what will happen? Options also happen. Number of electrons increases while the holes decrease. Okay. Number of holes increase while electrons decrease. Number of electrons and holes remain same. Number of electrons and holes increases equally. Now first of all, this is n-type semiconductor. Okay. म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स ऑलरेडी जास्त आहेत आणि होल्स कमी आहेत, कारण इलेक्ट्रॉन्स आर मेजॉरिटी कॅरियर, होल्स आर मायनॉरिटी कॅरियर. ते असू द्या, पण जेव्हा तुम्ही हीट करता, ओके, अजून काही बॉन्ड्स ब्रेक होणार. ओके, आणि एक बॉन्ड ब्रेक झाला की एक होल आणि एक इलेक्ट्रॉन तयार होणार. म्हणजे हे खरं आहे की एन टाईप मध्ये इलेक्ट्रॉन जास्त असतात, पण त्यांनी ते नाही विचारलं तुम्हाला. त्यांनी काय विचारलं, हिटिंग केल्यावर काय होईल. ते हिटिंग केल्यावर जेवढे इलेक्ट्रॉन्स ऍड होतील तेवढेच होल्स पण ऍड होणार ना. बिकॉज वेन वन बॉन्ड ब्रेक्स, एक इलेक्ट्रॉन आणि एक होल तयार होतो. म्हणजेच आफ्टर हिटिंग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड नंबर ऑफ होल्स विल बी सेम. सी, आय एम नॉट सेइंग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड नंबर ऑफ होल्स विल बी सेम इन एन टाइप. आय एम सेइंग आफ्टर हिटिंग जेवढे इलेक्ट्रॉन्स ऍड होणार तेवढेच होल्स पण ऍड होणार. ओके, याचा अर्थ तिथला लास्ट ऑप्शन बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स इन्क्रीजेस इक्वली. फायनल नंबर डझंट बिकम सेम. मी हे म्हणत नाही की नंतर इलेक्ट्रॉन आणि होल सेम होणार, नाही, इन्क्रीज सेम होणार. ओके, सो युअर करेक्ट ऑप्शन इज डी. कन्फ्युजिंग प्रॉब्लेम आहे. ओके, नेक्स्ट बघा 54. इन अ p-n junction it's said to be forward biased when positive pole of the battery is joined to p and negative pole to the n, negative pole to the n, sorry, positive pole to the n and p semiconductor is joined to negative. आता हा सगळ्यात सोपा प्रॉब्लेम आहे. ओके, याचा ऑप्शन ए. फॉरवर्ड बायस कधी होणार तो, वेन पॉझिटिव्ह इज कनेक्टेड टू हायर पोटेन्शियल ऑफ द बॅटरी अँड निगेटिव्ह टू लोअर पोटेन्शियल. ठीक आहे. 55 बघा. ऍट ऍब्सोल्यूट झिरो सिलिकॉन ऍक्ट्स ऍज, ऍब्सोल्यूट झिरो म्हणजे 0 केल्विन ना. ते सुरुवातीला आपलं झाले एमसीक्यू. 0 केल्विनला कंडक्शन बँड एम्प्टी असतो, सो देर इज नो कंडक्शन, म्हणजे हा इन्सुलेटर झाला. सो ऑप्शन सी. ओके.